बालासाहेब ठाकरे हल्दी संशोधन व प्रशिक्षण केंद्र बसमत की तीसरी सर्वसामान्य हल्दी उत्पादक व किसान कार्यशाला बसमत में 8 सितंबर को संपन्न हुई। इस कार्यक्रम का उद्घाटन बालासाहेब ठाकरे हल्दी उत्पादक व संशोधन केंद्र के अध्यक्ष पूर्व सांसद व विधायक हेमंत पाटिल, जिला अधिकारी राहुल गुप्ता, जिला परिषद मुख्याधिकारी अंजलि रमेश के साथ अन्य मान्यवरों की प्रमुख उपस्थिति में हुआ। कार्यक्रम में हल्दी उत्पादक किसान व अन्य लोग बड़ी संख्या में उपस्थित थे। तो वहीं बालासाहेब ठाकरे हल्दी संशोधन व प्रशिक्षण केंद्र के निर्माण कार्य को लेकर हल्दी संशोधन केंद्र के अध्यक्ष विधायक हेमंत पाटिल ने जानकारी देते हुए स्थानीय लोक प्रतिनिधि पर हल्दी संशोधन केंद्र को सरकार से मिलने वाली निधि को रोकने के लिए पत्र व्यवहार करने व हल्दी संशोधन केंद्र के कार्यों में रुकावटें डालने के गंभीर आरोप लगाए। मोठं प्रोडक्शन आहे, आपण शेतकऱ्यांसाठी काय खरं म्हणजे मागच्या 10 वर्षापासून हळद या पिकामध्ये हिंगोली जिल्हा हा पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतामध्ये एक नंबरला आहे। आज जवळपास 2 लाख एकरच्या वर हळद इथं आहे। म्हणून सातत्यपूर्ण 5 वर्ष खासदार असताना प्रयत्न करून हळद संशोधन केंद्र वसमत इथं घेतलेलं आहे। खरं म्हणजे जागा मिळवण्यापासून तर बांधकामापर्यंत आजपर्यंत सातत्यानं स्थानिक लोकप्रतिनिधीचा इथं मोठ्या प्रमाणामध्ये हस्तक्षेप त्रास होत आहे। आपण बघताय की मोठ्या प्रमाणामध्ये शिंदे साहेबांनी निधी दिल्यानंतर 100 कोटीची कामं ही चालू आहेत, परंतु पुढील निधी मिळू नये यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी सातत्याने पत्रव्यवहार करतात, अर्थ खातं त्याच्याकडे असल्यामुळं अडचणी निर्माण करतात, निविदा थांबवतात। खरं म्हणजे हा प्रकल्प काय माझ्या वैयक्तिक काही घरासाठी नाहीये, हा सर्व शेतकऱ्यांसाठी आहे आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये होत आहे। तर त्यावेळेस त्यांनी थोडीशी भूमिका एक समजुतीची भूमिका घेतली पाहिजे। त्यांना मार्केट कमिटी मार्फत इथं शॉपिंग कॉम्प्लेक्स काढून दुकाने विकायचे होते, तर ते दुकानं विकू शकले नाही। म्हणून सातत्यानं आता निविदा जवळपास 200 कोटी रुपयाच्या निविदा अडवलेल्या आहेत वित्त खात्यानं मागच्या 8 महिन्यापासून। पूर्ण कामं जी आहेत हे ठप्प झाल्यासारखे आहेत आणि हिंगोली जिल्ह्याला हे पाठीमागे नेण्याचं काम स्थानिक लोकप्रतिनिधीकडून होत आहे। गोष्ट अशी आहे की त्यांना शॉपिंग कॉम्प्लेक्सेस काढायचे होते, व्यापाऱ्यांना दुकानं विकायचे होते, ते करू शकले नाही। 10 वर्ष त्यांच्याकडं मार्केट कमिटीकडं जागा गेल्या 12 वर्षापासून होती। 10 कोटी शासनाने दिलेले होते। आपण बघताय की 40-40, 50-50 फूट झाडं वाढलेली होती, साधं झाडं काढू शकले नाही आणि नंतर शर्त भंग झाली म्हणून शासनाने जागा परत घेतली। परत घेतल्यानंतर संशोधन केंद्राला जागा दिली, तेव्हापासून त्यांचा विरोध आहे आणि आपण स्वतः काही करायचं नाही आणि दुसरं कोणी काही काम करत असेल करू द्यायचं नाही ही भावना आहे। आणि एवढं मोठं काम होत असताना मला त्याच्यामध्ये काहीतरी पर्सेंटेजचा हिस्सा मिळाला पाहिजे अशा पद्धतीची भावना आहे आणि म्हणून जाणीवपूर्वक पत्रव्यवहार करणं, जागोजागी तक्रारी करणं। तर अजित पवारांनी गेल्या 8-9 महिन्यापासून या संशोधन केंद्राच्या फाईली अडवून ठेवलेल्या आहेत, इथल्या निविदा होऊ नये याच्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत। लेखी पत्र त्यांनी तसे दिलेले आहेत, पत्र आपल्याला देण्यात येतील सगळ्यांना। आपल्या देशात नाव आणि या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी बोलणं झालं, एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणं झालं, अजितदादांशी बोलणं झालंय। परंतु एका आकस्फोटी या तालुक्यामध्ये होणारा एवढा मोठा प्रकल्पच मारायचा अशा पद्धतीची भूमिका जर नेते घेत असतील तर याच्या संदर्भामध्ये सभागृहामध्ये निश्चित लढू आम्ही। इथं साधारणतः 75 ते 80 हे अधिकारी असतील, संशोधक असतील, शास्त्रज्ञ असतील आणि प्रकल्प चालू झाल्यानंतर किमान 1000 लोकांना या प्रकल्पामध्ये काम लागणार आहे। कारण ओल्या हळदकुंडांपासून डायरेक्ट प्रक्रियेचा हा पहिला प्रकल्प असणार आहे। साधारणतः 5000 मेट्रिक टन दररोज प्रक्रिया होणार आहे। त्या कारखान्यामध्ये या भागातले किमान 1000 मुलं लागतील, वाहतूकदार, ठेकेदार यांना सुद्धा एक काम मिळेल आणि एक अर्थचक्र या भागातलं फिरल्याशिवाय राहणार नाही। आपण बघताय की आता NCDX जे काही भाव ठरवणारी संस्था होती, पूर्वी रोड सांगली आदिलाबाद मधून भाव ठरवत होते, त्यासाठी आता केंद्र तालुक्याचं ठिकाण असून सुद्धा वसमत हे निवडलेलं आहे। त्यामुळे वसमत हे एक आर्थिक केंद्र येत्या काही दिवसामध्ये निश्चित दिसणार आहे। खरं म्हणजे ही एक स्वायत्त संस्था आहे आणि या संस्थेला नियम आहे की दरवर्षी वार्षिक सर्वसाधारण सभा होत असते।
सर्व सभासद येतात, शेतकरी येतात, शेतकऱ्यांच्या अडचणी या निमित्तानं सांगतात आणि शेतकऱ्यांना व्यापारामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत किंवा एक्सपोर्टच्या संदर्भात असेल, लागवडीच्या संदर्भात याची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये होते. विविध सत्र मार्गदर्शन आयोजित केलं जातं. ही तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा वसमत येथे होते. हिंगोली जिल्हा जर बघितलं तुम्ही काय सांगणार बघा? नाही, माझ्याकडं लेखी यांनी पत्रव्यवहार केलेला आहे, माझ्याकडे आहे. योग्य वेळेस मी जनतेच्या पुढं आणणार आहे. केवळ प्रत्येक कामामधून मला पर्सेंटेज मिळालं पाहिजे या भावनानं काम करणारे जर लोकप्रतिनिधी असतील तर आमचा जिल्हा मागासलेला जिल्हा आहे, पाठीमागा असलेला जिल्हा आहे आणि या जिल्ह्याला चांगले दिवस येणार नाही. त्याच्यामुळं जे काही जिल्ह्यासाठी, सर्वसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी काम होतंय ते होऊ दिलं पाहिजे. अशा पद्धतीचे लोकप्रतिनिधी सर्वसामान्यांनी निवडले पाहिजे. पण चांगल्या कामात अडचणणारे जे लोकप्रतिनिधी आहेत, मला काही राजकारण करायचं नाही, परंतु प्रत्येक कामामध्येच मला पैसा मिळाला पाहिजे ही भावना चुकीची आहे.